नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात होणार जास्तीत जास्त पाऊस, कोणता जिल्हा सेफ आहे. तर चला प्रथम तुम्हाला माहिती सांगतो की आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की शेतकरी मित्रांनो तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खूप जास्त सपोर्ट होणार आहे आणि तुम्हाला घ्यावयाची काळजी काय ते आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी पोहोचत राहणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील ताजा हवामान अपडेट. आज कोणत्या जिल्ह्यात पडणार सर्वाधिक पाऊस आणि कोणत्या भागात सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर तुम्ही प्रथम या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट पुढे आपण तुम्हाला देत राहणार आहोत. तर चला मित्रांनो, सध्या राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषच म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पावसाची तीव्रता जास्त राहणार आहे. तर मित्रांनो, आज आपण सर्वाधिक पावसाची शक्यता असलेले जिल्हे आपण पाहणार आहोत. प्रथम मुंबई, ठाणे, पालघर या भागात मेघगर्जनासह जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कोकण भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील अचानक गारपिटी आणि वादळी वारे दिसून येऊ शकतात. सातारा जिल्ह्यात वीज पडण्याची घटना वाढल्या आहेत, त्यामुळे सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, ही माहिती मी फक्त शेतकरी मित्रांसाठी आणि आपल्या सगळ्या माणसांसाठी पाठवते, कारण की हा अवकाळी पाऊस आहे, विजांचा त्याच्यापासून धोका होऊ नये म्हणून, त्यामुळे आपण सगळ्यांनी सावध राहायचं आहे. कोल्हापूर आणि सांगली या भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मित्रांनो, चला आपण थोडंसं पुढे जाऊया. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु या भागात जोरदार पावसाचा धोका कमी आहे बरं का. दुपारनंतर संध्याकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. विशेष म्हणजे 4 ते 7 वाजण्याच्या दरम्यान पाऊस पडू शकतो. तर मित्रांनो, आपण थोडंसं पुढे जाऊया. पुणे जिल्ह्यात सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हलका ते मध्यम पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे, नाही का. मागील काही दिवसात अचानक गारपीट आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मित्रांनो आपलं. तर चला आपण थोडंसं अजून पुढे जाऊया, म्हणजे नाशिक जिल्ह्याकडे. नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळं तुम्ही सावध राहा शेतकरी मित्रांनो. यापूर्वी नाशिकमध्ये गारपीट आणि वादळी पावसामुळे भरपूर आपल्या शेतकरी मित्रांचे नुकसान झालेलं आहे. चला आपण थोडंसं अजून पुढे जाऊया, म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याकडे जाऊया आपण. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रामुख्याने ढगाळ वातावरण आणि उष्णता राहणार आहे. काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमान 30 ते 35 अंश दरम्यान राहू शकते. तर मित्रांनो, चला आपण आता आपले संभाजीनगरकर काय असणारे आपले काही शेतकरी मित्र आहे, आपण त्यांना थोडीशी माहिती देवा. संभाजीनगर जिल्ह्यातील हलका पाऊस किंवा वादळी ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस नाही, पण वातावरण अचानक बदलू शकते बरं का. त्यामुळं शेतकरी मित्रांनी ती काळजी घ्यायची तेवढी, आणि आपलं जे काम आहे ते उरकून घ्यायचे आहे. दुपारनंतर आणि संध्याकाळची पावसाची शक्यता सर्वाधिक आहे, म्हणजे 4 ते 7 या दरम्यान पाऊस येऊ शकतो. हा अवकाळी पावसाचं वातावरणातील आर्द्रता वाढ आणि वाऱ्याच्या बदलामुळे होतं आहे बरं का मित्रांनो. तर तुम्ही सर्वांनी या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस नवनवीन अपडेट तुम्हाला मी देत राहणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जास्त फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वाट बघा, कारण की आपण लवकरच अशा नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण की आता पावसाळ्याचे दिवस नसताना हे पाऊस येतो आहे, पण ठीक आहे, आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं सावध राहा आणि धन्यवाद.